भाजपचा कार्यकर्ता हा पोस्टात टाकणाऱ्या पोस्ट कार्ड सारखा असला पाहिजे. त्या पोस्ट कार्डवरती जोही पत्ता टाकला, की त्या पत्त्यावर जाऊन पोहोचायचं एवढंच काम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं असतं, असं वाक्य चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं आणि हेच वाक्याची आठवण करून दिली होती काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी. सॉरी, माजी प्रवक्ता. कारण केशव उपाध्ये आता प्रवक्ता नाही आहेत. जे मुख्य प्रवक्ता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे होते, त्यांची पक्षाने बढती केली आणि त्यांना ज्या राज्यामध्ये 15 पेक्षा जास्त उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीला आहेत, त्यापैकी एक केशव उपाध्ये हे सुद्धा उपाध्यक्ष आहेत. केशव उपाध्यांनी ज्या दिवशी त्यांची भारतीय जनता पार्टीने उपाध्यक्षपदी निवड केली, त्या दिवशी केलेलं हे एक ट्विट होतं. त्या ट्विटमध्ये त्यांनी सांगितलं होतं, की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा पोस्टर कार्ड सारखा असला पाहिजे. ही मी आज आठवण का करून देतोय? कारण यासाठी आठवण करून देतोय, की भारतीय जनता पार्टीचे दोन चेहरे मागच्या 2 दिवसामध्ये पाहायला मिळाले. एक चेहरा होता रामराव वडकुते यांचा, तर दुसरा चेहरा होता विनोद तावडे यांचा. काय झालं या 2 दिवसामध्ये? का मी असं म्हणतोय, की भारतीय जनता पार्टीमध्ये असे 2 मतप्रवाह तयार झालेत, की काल भारतीय जनता पार्टीमध्ये आलेल्या कार्यकर्त्यांना संधी मिळते आणि मागच्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीत काम करणारा कार्यकर्ता मात्र तसाच अगदी निश्चित पडून आहे. नमस्कार, मी गोविंद शेळके आणि तुम्ही बघताय कट टू कट. खरं तर हा विषय मांडण्याचं कारण असं आहे, की 2 गोष्टी मागच्या आठवडाभरात भारतीय जनता पार्टीच्या गोटातून आल्या. त्यातली एक महत्वाची गोष्ट अशी होती, की भारतीय जनता पार्टीने मागच्या काही दिवसापासून भारतीय जनता पार्टीसोबत काम करत असलेल्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून 2 नवे चेहरे राज्यसभेच्या मैदानात उतरवले. त्यातला एक चेहरा रामराव वडकुते आणि दुसरा चेहरा ज्या नागपूरवरून येतात त्या माया युनाते. खरं तर या 2 नावाविषयी सगळ्यांना चर्चा होती, अप्रूप होती, की असं काय झालं भारतीय जनता पार्टीमध्ये, ज्या पक्षामध्ये अनेक दिग्गज कार्यकर्ते किंबहुना नेते असताना असे 2 कार्यकर्त्यांची अचानक नावं आले आणि ती नावं इतके धक्कादायक होते, की यापूर्वी कदाचित राज्यात सर्वपरिचित अशी काही नावं नव्हती आणि त्यामुळे काही जणांना धक्का सुद्धा बसला. पण असं का केलं? आणि हे होत असताना जो दुसरा चेहरा मी सांगतोय तो म्हणजे विनोद तावडे यांचा. विनोद तावडे यांचा चेहरा यासाठी सांगतोय कारण हेच ते विनोद तावडे आहेत, जे विनोद तावडे वयाच्या 36व्या वर्षी मुंबईचे अध्यक्ष होते, किंबहुना देशामध्ये एक पहिला अध्यक्ष असा होता ज्यानं वयाच्या 36व्या वर्षीच मुंबईसारख्या मोठ्या शहराचं अध्यक्षपद भूषवलं होतं. बरं, दिसतं अध्यक्षपद नाही. तर भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षात असताना विधान परिषदेचे सदस्य असलेले विनोद तावडे हे विरोधी पक्ष नेते म्हणून विधान भवनामध्ये पाहायला मिळत होते, अधिवेशन गाजवत होते. तेच विनोद तावडे पहिल्या मोदी लाटेमध्ये ज्यावेळी राज्यामध्ये फडणवीसांचं सरकार आलं, त्या पहिल्या सरकारमध्ये 5-6 खात्याचे मंत्री होते. पण त्याच विनोद तावडेंना भारतीय जनता पार्टीनं 2019ला उमेदवारी नाकारली आणि 5 वर्ष विजनवासात असलेल्या तावडेंनी स्वतःच्या कामाची चमक दाखवली. केवळ महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन बिहार सारख्या राज्यामध्ये असेल किंबहुना अनेक राज्यांची जबाबदारी जी भारतीय जनता पार्टीने तावडेवरती दिली, तावडेने ती यशस्वी करून दाखवली आणि त्याचं फळ 5 वर्षानंतर विनोद तावडे यांना मिळालं. मग प्रश्न असा पडतो, की जे कार्यकर्ते आता पक्षासोबत येत आहेत, जे कार्यकर्ते इतर कुठल्या तरी पक्षाच्या विचारधारेसोबत होते, तेच कार्यकर्ते ज्यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये येतात त्यावेळेस त्यांचा सन्मान कसा केला जातो आणि मागचे अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीसाठी काम करणारे कार्यकर्ते मात्र कसे बाजूला सारले जातात, हे 2 उदाहरणं घेऊन आज मी तुमच्या समोर आलो. मी पहिलं उदाहरण सांगतोय रामराव वडकुते. खरं तर रामराव वडकुते हे विधान परिषदेचे सदस्य राहिले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं अनेक दिवस काम करत होते. शरद पवारांचा कट्टर कार्यकर्ता ही रामराव वडकुते यांची ओळख आहे. हिंगोलीच्या कळमनुरीमधले वडकुते हे धनगर आणि हटकर समाजातून येतात आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला वडकुते यांना राज्यसभेवर पाठवायचे. वडकुते यांनी यापूर्वी शरद पवारांचे समर्थक म्हणून काम करत असतानाचा त्यांचा जो काळ होता, त्या काळामध्ये त्यांना बक्षीस म्हणून अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळावरती त्यांना घेण्यात आलं होतं आणि ते महामंडळ चालवत असतानाच नंतर ज्यावेळी विधान परिषदेची आमदारकी असतानाच त्यांनी शरद पवारांना सोडचिठ्ठी दिली आणि ते भारतीय जनता पार्टीमध्ये अलीकडच्या काळात 4-5 वर्षापूर्वी आले आणि 4-5 वर्षापूर्वी आलेल्या कार्यकर्त्याचा सन्मान भारतीय जनता पार्टीने असा ठेवला की त्यांना थेट राज्यसभेवर पाठवायची तयारी केली. वडकुते हे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे लोकसभेचे प्रभारी राहिले होते 2024ला. त्यासोबतच आता भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. मात्र त्यांना जी
पक्षाने उमेदवारी दिली आहे त्याच्या पाठीमागे राजकारण जे आहे ते समाजाचं आहे. कारण ज्या हिंगोली आणि परभणी परिसरामध्ये धनगर सोबतच हटकर समाज मोठ्या प्रमाणात येतो आणि त्या समाजाला प्रतिनिधित्व मिळावं म्हणून भारतीय जनता पार्टीने त्यांची निवड केली असावी. कारण आपल्याला माहित आहे बारामती, सांगली या साईडमध्ये सुद्धा धनगर समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि अशा वेळी राज्यात धनगर समाजाला आम्ही प्रतिनिधित्व देतोय हा मेसेज कदाचित फडणवीसांना द्यायचा होता, हा मेसेज कदाचित भारतीय जनता पार्टीला द्यायचा होता आणि म्हणून रामराव वडकुते यांची आपण बघतोय की तिकिटासाठी निवड करण्यात आली. पण मूळ भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता एक प्रश्न विचारतोय की आम्ही मागच्या अनेक वर्षापासून ज्या पक्षासाठी खस्ता खाल्ल्या, आम्ही मागच्या अनेक वर्षापासून फ्रंट फूट वरती पक्षासाठी लढतो आहोत, मात्र आम्हाला आमचा विचार पक्ष करत नाही. इकडे मात्र केवळ जातीच्या मताचा आणि वोट बँक टिकवण्यासाठी भारतीय जनता पार्टी मात्र काल आलेल्या कार्यकर्त्यांना संधी देते. वरकुते यांच्यानंतर माया येऊनाते ज्या आदिवासी कुटुंबातून येतात, ज्या कधी काळी नागपूर महानगरपालिकेच्या महापौर राहिल्या होत्या. एवढंच नाही तर अगदी आता त्या नगरसेवक म्हणून काम करत होत्या, त्यांनाही रातोरात संधी मिळाली आणि त्या सुद्धा आपण बघतोय की राज्यसभेच्या या मैदानामध्ये आहेत. अर्थात ही दोन्ही जागा क्लिअर आहेत. अगदी आदिवासी आणि धनगर समाजाचे प्रतिनिधित्व म्हणून या दोघांचंही कामाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पण हे होत असताना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न यावर चर्चा करणं सुद्धा गरजेचं आहे. कारण एकीकडं आपण जर मागच्या आठवडाभरापूर्वी जी कोर कमिटी भारतीय जनता पार्टीची मीटिंग मुंबईमध्ये झाली होते त्यात जी नावं आली होती त्या नावावर सुद्धा प्रकाश टाकणं गरजेचं आहे. त्यात सगळ्यात मोठं नाव होतं प्रीतम मुंडे, ज्या पंकजा मुंडे यांच्या भगिनी आहेत, ज्या कधी काळी भारतीय जनता पार्टीच्या देशातील लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतं घेणाऱ्या उमेदवार ठरल्या होत्या. त्यांचंही नाव होतं. त्यांच्या खालोखाल रावसाहेब दानवे जे जालना जिल्ह्याचे नेते आहेत, ज्यांनी अगदी रेल्वे मंत्री म्हणून केंद्रामध्ये यापूर्वी काम बघितलं होतं. 1-2 टर्मचे त्यांच्या कामाचा अनुभव सुद्धा भारतीय जनता पार्टीला माहित आहे. त्यांचाही नंबर यातून पडला. त्यानंतर भागवत कराड होते, विजया रहाटकर ज्या केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या, ज्या संभाजीनगर शहरासारख्या शहराच्या महापौर राहिल्या होत्या, त्यांचंही नाव कटलं. असो, जी राजकीय मंडळी प्रचलित मागच्या अनेक दिवसापासून घराणेशाहीचं राजकारण करत होत्या त्यांना बाजूला सारलं असलं तरी पुन्हा प्रश्न तोच आहे की यांना याच्या व्यतिरिक्त सुद्धा भारतीय जनता पार्टीचे जे मूळ कार्यकर्ते आहेत त्यांचं काय होतं हा प्रश्न मात्र कायमान उत्तर येत आहे. म्हणून विनोद तावडे यांच्या कामाची आठवण या ठिकाणी करून दिली पाहिजे. म्हणजे एक वेळ अशी होती की ज्या विनोद तावडे यांना 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये थेट उमेदवारी नाकारण्यात आली. अर्थात त्या प्रश्नाचं उत्तर आणखीही मिळालेलं नाही. एकच नाही, विनोद तावडेच नाहीत तर अगदी चंद्रशेखर बावनकुळे असतील, यांना सुद्धा उमेदवारी मिळाली नव्हती. पंकजा मुंडे यांचा ज्यावेळी पराभव झाला त्यानंतर सुद्धा 5 वर्ष पंकजा मुंडे यांना कुठलीही जबाबदारी देण्यात आली नव्हती. मग प्रश्न असा उपस्थित होतो की पंकजा मुंडे असतील, बावनकुळे असतील किंवा आता आलेले विनोद तावडे असतील, ज्यावेळी मुख्य प्रवाहातून बाहेर फेकली जातात त्यावेळेस जी कार्यकर्ते खरं तर त्या काळात काम करत राहिले तेच पुढे काहीतरी मिळू शकतात. नाहीतर माधव भंडारी सारखे एक प्रवक्ते ज्या काळामध्ये पक्ष अडचणीत होता किंवा ज्या काळात पक्ष कायम विरोधी बाकावर बसायचं काम करायचा त्याही काळामध्ये माधव भंडारी सारखा एक प्रवक्ता पक्षाच्या फ्रंट फूटवर खेळणारा एक खेळाडू म्हणून काम करायचा. आता मात्र माधव भंडारी कुठं असतात हे कुणालाच कळत नाही. अशी परिस्थिती निष्ठावान कार्यकर्त्यावरती येते का असा प्रश्न उपस्थित होतोय आणि म्हणून भारतीय जनता पार्टीनं विनोद तावडे यांना आता किमान राज्यसभेवर म्हणजे संसदीय कामकाजामध्ये आणलं हे खरंच कौतुकास्पद आहे. कारण विनोद तावडेंचा विचार केला तर अगदी 90च्या दशकामध्ये भारतीय जनता पार्टीत ज्यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये विनोद तावडे काम करत होते त्यावेळेस पासून ते भारतीय जनता पार्टीचा भाग बनले. त्यानंतरच्या काळामध्ये राज्याचं मुख्य अगदी विधान परिषदेमध्ये सदस्य असताना विरोधी पक्षनेते म्हणून काम केलं. फडणवीसांच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये 2014ला किमान 5 खात्याचा कारभार ज्याच्यामध्ये वैद्यकीय शिक्षण असेल, क्रीडा असेल, भाषा असेल, सांस्कृतिक मंत्री म्हणून विनोद तावडे यांनी काम बघितलं होतं. आता त्याच विनोद तावडेंना साईड ट्रॅक करण्यात आलं. जे फडणवीसांच्या मर्जीतले होते ते सगळे पुन्हा मंत्रिमंडळामध्ये होते. मात्र फडणवीसांच्या मर्जीत नसलेली मंडळी मग खडसे असतील, मुंडे असतील आणि अगदी तावडे असतील ही सगळी मंडळी बाहेर फेकली गेली. आणि म्हणून प्रश्न उपस्थित होतोय की जे कार्यकर्ते कालपर्यंत भारतीय जनता पार्टीचा भाग नव्हते त्या कार्यकर्त्यांना ज्यावेळी पक्षात घेतलं जातं त्यावेळी मात्र सन्मानाची वागणूक दिली जाते आणि सन्मानाची वागणूक देण्याची अपेक्षा ज्या मूळ कार्यकर्त्याला आहे त्यांना मात्र साईड ट्रॅक केलं जातं. ही आजची भाजपा आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. काही नावं मी तुमच्या समोर वाचून दाखवतोय, काही नावं मी तुमच्या समोर ठेवतोय जी बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की 10 वर्षापूर्वी किंवा 15 वर्षापूर्वी ज्या कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीशी काहीच संबंध नव्हता तेच कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीच्या उच्च पदावर जाऊन बसले. कोण आहेत ती मंडळी? नावं सांगतो मी तुम्हाला. प्रवीण दरेकर आपल्याला माहित आहे मनसेचे पहिले जे 13
आमदार निवडून आले होते. त्यापैकी प्रवीण दरेकर एक आमदार होते. त्यापूर्वी शिवसेना एक असलेले प्रवीण दरेकर नंतर भारतीय जनता पार्टीमध्ये आले आणि आपल्याला माहित आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना अगदी पद देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. प्रसाद लाड राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले भारतीय जनता पार्टीमधले कार्यकर्ते आज प्रसाद लाड हे अगदी फ्रंट फूटवर भारतीय जनता पार्टीचे शिलेगार म्हणून वावरत असतात. त्यानंतर निलय नाईक असतील, त्यानंतर निरंजन डावखरे असतील. निरंजन डावखरे हे तर अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या बहुतेक निवडणुका सेलचे प्रमुख होते, कारण त्यांच्या हातामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक भारतीय जनता पार्टीची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या संदर्भातला एकूण जमा माहिती आणि पक्ष पातळीवरच्या सगळ्या गोष्टी पुरवण्याची ज्यांच्यावर भूमिका देण्यात आली होती ते निरंजन डावखरे हे अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आले होते. अगदी अमरीश पटेल असतील, उत्तर महाराष्ट्रासारख्या भागातून येणारा एक असा नेता ज्याने यापूर्वी वेगळ्या पक्षात काम केलं होतं, मात्र त्यानंतर भारतीय जनता पार्टीने त्यांचा सन्मान केला आणि पदं दिले. अगदी चित्रा वाघ अलीकडच्या काळामध्ये आपण बघतोय की देवाभाऊ म्हणून ज्यावेळी फडणवीसांवरती कुठले आरोप होतात त्यावेळी चित्रा वाघ आपल्या सगळ्या समोर येतात. त्या चित्रा वाघ काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून आल्या होत्या. मग प्रश्न उपस्थित होतो की कालपर्यंत भारतीय जनता पार्टीतच काम करणाऱ्या महिलांना किती न्याय मिळतो, किंबहुना किती पदं मिळतात आणि चित्रा वाघ यांना मात्र काय मिळालं हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. कृपाशंकर सिंह मुंबईसारख्या भागामधून बिहारी लोकांचं प्रतिनिधित्व करणारा एक असा काँग्रेसचा नेता जो कालपर्यंत विरोधी पक्षात काम करत होता, मात्र इथं सन्मानाची वागणूक आज भारतीय जनता पार्टीमध्ये मिळते. म्हणून प्रश्न इतकाच आहे की वडकुते आणि युवनाते यांच्या या उमेदवारीचं कौतुक करावं लागेल की सर्वसामान्य व्यक्तीला भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी दिली, त्यांना देशाच्या उच्च सभागृहामध्ये पाठवलं आणि हे जरी खरं असलं तरी याच वेळी भारतीय जनता पार्टीसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं काय, या प्रश्नाचं उत्तर मात्र आणखी अनौत्तरितच आहे. धन्यवाद.